आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि कुलदैवताची कृपा हवी असेल तर एक सोपी पण प्रभावी गोष्ट जरूर करा. तो म्हणजे कुलदैवताचा मंगल कलश स्थापना. आपल्या प्रत्येकाच्या घरात एक कुलदैवत असतं जे आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असतं, संकटापासून वाचवतं आणि जीवनात मार्गदर्शन करतं. पण आपण रोजच्या धावपळीत कुलदैवताची उपासना विसरतो. म्हणूनच मंगल कलश स्थापना ही एक अत्यंत पवित्र आणि शुभ कृती मानली जाते. कुलदैवताचा मंगल कलश हा पौर्णिमा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी पाडवा किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी स्थापन करा. सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने ही स्थापना करावी. आपण पुढे मंगल कलश कसा स्थापन करावा हे प्रत्यक्षात बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मंगल कलश स्थापन करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, तर इथे जास्त साहित्य लागत नाही. जे आपल्या घरी सहजपणे उपलब्ध असते तेच आपल्याला मंगल कलश स्थापन करण्यासाठी लागते. तर यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे. जर तुम्हाला अखंड नारळ मिळाला तर अखंड नारळ घेऊ शकता किंवा जर सोललेला नारळ असेल तर तोही चालतो, पण नारळ हा पूर्णतः सोललेला नसावा. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत एक तांब्याचा किंवा स्टीलचा कलश. जर तुमच्याकडे तांब्याचा असेल तर उत्तम, नसेल तर स्टीलचाही चालतो. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत एक सुपारी, एक नाणं, एक फूल आणि 5 विड्याची पाने. जर तुम्हाला 5 विड्याची पाने नाही मिळाली तर तुम्ही या ठिकाणी 5 आंब्याची पानेही घेऊ शकता. एकदा मंगल कलश स्थापन केल्यानंतर तो दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी बदलावा. कलशातील पाणी दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी स्वच्छ करावे आणि परत पुनर्स्थापना करावी. कुलदैवतेच्या मंगल कलशाची स्थापना करत असताना कंटिन्यू कुलदैवतेचा जप करा किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्णव मंत्राचा जप करा. कुलदैवतेचा कलश घरात स्थापन केल्याने आपल्या घरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा वाढते, संकटांपासून संरक्षण मिळते, आपल्याला आर्थिक आणि मानसिक स्थैर्य लाभते. आपल्या घरात कुलदैवताची कृपा सतत राहते. घरात आनंद आणि समाधान, शांती नांदते. एक लक्षात घ्या, कलश हा खूप महत्त्वपूर्ण असतो. कलश स्थापन करत असताना आपल्याला एका मंत्राचे स्मरण करायचे आहे. तो मंत्र म्हणजे कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रित मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगण स्मृता कुक्षे तू सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा. हा मंत्र म्हणजे कलशात वास करणाऱ्या सर्व देवतांचे स्मरण करतो. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे आणि समोरही स्क्रीनवर देत आहे. चला तर मग आता बघूया आपण कुलदैवतेचा मंगल कलश प्रत्यक्षात स्थापन कसा करायचा. कलश स्थापन करताना तुम्हाला कंटिन्यू कुलदेवीचा मंत्र किंवा ओम कुलदैवताय नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे अशा या मंत्राचे सतत जप करायचा आहे. आणि हा घट स्थापन करत असताना कुलदैवतेचा कलश स्थापन करत असताना जो मंत्र आहे तो मी तुम्हाला अगोदरच सांगितला आहे. त्यानंतर आता आपल्याला कलशामध्ये पाणी घ्यायचे आहेत. पाणी हे स्वच्छ असावं, ताजं असावं. पाण्यामध्ये नारळ बुडेल इतपतच पाणी घ्यावं. त्यानंतर त्यामध्ये हळदी, कुंकू टाकावं, थोडे अक्षता टाकावे. त्यानंतर एक नाणं, एक सुपारी आणि फूल आता माझ्याकडे नाही आहे. त्यानंतर असे 5 विड्याची पानं ठेवावी.
त्यानंतर हे जे श्रीफळ आहे त्यालाही आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, कारण ते आपल्या कुलदेवीचं रूप आहे. तुम्ही बघू शकता इथं याला हळद कुंकू लावली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळ ठेवताना कधीही नारळाची ही जी वरची साईड असते ही वरच्या बाजूनेच असावी, ही खालच्या दिशेने असू नये, कारण नारळाचं मुख हे वरच्या दिशेने असावे. आता असं आपल्याला हा बसून घ्यायचा आहे. आणि श्रीफळ पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला मुखुटा घालायचा आहे. जर तुमच्याकडे नसला तर काही हरकत नाही, असला तर घाला. त्यानंतर माझ्याकडे आहे म्हणून मी घालते, जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही घातलं तर. असा आपला मंगल कलश तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी सुसंवाद या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.